students, welcome to Abhilaw, where law is simplified. This is your Professor Dr. Ambarish R. Patnigere, retired Additional Municipal Commissioner as well as Director of Father Ignal School of Law. Once again, we are coming to the video of election. This will be my last video since already elections are getting over in the state of Maharashtra. मित्रांनो, हा जो माझा व्हिडिओ आहे हा पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो, हा नागरिकांना माहिती देण्याकरिता त्याचबरोबर मतदान केंद्रावर काम करणारे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी विशेष करून हा व्हिडिओ बनवलेला आहे। आज आमचा विषय आहे मतदार यादीची चिन्हांकित प्रत। मतदार यादी कशी तयार करायची, चिन्हांकित प्रत त्या संदर्भात मी बोलणार आहे। अनेक लोकांना मतदार चिन्हांकित प्रत वाचता येत नाही। मतदान केंद्र अध्यक्षाने ह्या बाबीवरती विशेष लक्ष ठेवलं पाहिजे। मतदान केंद्र अध्यक्षाला हे कळायला पाहिजे की चिन्हांकित प्रत अशा प्रकारचे 4 आपल्याला याद्या दिल्या जातात। निवडणूक निर्णय अधिकारी जेव्हा आपल्याला सामान देतो, जे निवडणुकीला उपयोगाला असतं, त्या दिवशी जे सामान घेतलं त्यामध्ये 4 मतदार याद्याच्या कॉपी असतात। त्याला म्हणतात मार्क कॉपी। 4 मार्क कॉपी असते। कधी कधी एकच मार्क कॉपी बनवतात। वेळ कमी पड असला तर एकच मार्क कॉपी बनते। आता ही जी मेन मार्क कॉपी आहे, ही मेन मार्क कॉपी फर्स्ट पोलिंग ऑफिसर कडे असते। दुसरी जी यादी आहे मतदार यादी, त्याची कॉपी ही प्रिसाइडिंग ऑफिसर कडे असते। तिसरी जी कॉपी आहे ही जे उमेदवाराचे पोलिंग एजंट आहेत, जे ज्या दिवशी येणार मतदानाच्या दिवशी त्यांच्या रेफरन्ससाठी असते। प्रत्येकाला ती कॉपी दिली जाऊ शकत नाही, परंतु त्यांच्या रेफरन्ससाठी एक कॉपी असते आणि एक कॉपी रिझर्व कॉपी असते जी प्रिसाइडिंग ऑफिसरने स्वतःपाशी ठेवायची असते। तर या मार्क कॉपी संदर्भात मी आपल्याला सांगणार आहे। उदाहरणार्थ जसं मी सांगितलं, प्रत्येक मतदान केंद्राकरिता एक मतदार यादी असते। ती यादी कमीत कमी 5000 6000 एवढ्या मतदारांची असते। तर हे 6000 मतदार एका केंद्रावरती मतदानाला जर आले तर लाईन मोठी वाढेल। त्यामुळे मतदान केंद्रामध्ये भाग पडला जातो। म्हणजे समजा जर मतदान केंद्र क्रमांक 13 आहे तुमच्या असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये आणि तिथे 6000 मतदार असतील आणि भारत निवडणूक आयोगाने एका मतदान केंद्रावरती 1200 मतदार नेमले असतील, 1200 ते 1500, तर 1200 गुणिले 5 म्हणजे 5 त्याचे सब पोलिंग स्टेशन बनतात। म्हणजे 13/1, 13/2, 13/3, 13/4, 13/5 म्हणजे एक मतदार पासून ते 1200 मतदार पर्यंत त्या मतदार यादी भागातला हा मतदान केंद्र क्रमांक 1 मध्ये असेल। म्हणजे 13/1 मध्ये 1 ते 1200 मतदार जातील। 1201 पासून 2400 पर्यंत हे दुसऱ्या मतदान केंद्रावरती जातील। म्हणजे हे जे 6000 मतदार आहेत यांचा भागाकार असा केला जातो की प्रत्येक मतदान केंद्रावरती इक्वल मतदार असले पाहिजे, जेणेकरून मतदान वेळेवर संपवायला केंद्राला मदत होईल। आता नीट लक्षात घ्या मी काय म्हणतो। जेव्हा या मतदार यादीचा भाग केला जातो 5 केंद्रांमध्ये, कारण की मतदान केंद्र तर एकच आहे 13 नंबर, आता याचे 5 भाग होतात। म्हणजे 13/1, 13/2, 13/3, 13/4, 13/5। मग 13/1 हे 1 ते 1200 पर्यंत जातात। आता 1200 मध्ये असं एका माणसाचं नाव आलं, उदाहरणार्थ एक्स नावाचं नाव आलं, त्याचं आडनाव एक्स आहे। 1201 मध्ये त्याची फॅमिली मेंबर आहे, 1202 मध्ये त्याचाच फॅमिली मेंबर आहे। तर आपल्याला काय करावं लागेल, 1199 पर्यंत एका भागामध्ये ठेवायला लागतील एका केंद्रावरती। म्हणजे 13/1 ला 1 ते 1199 होतील, कारण की 1200 वाला जो आहे तो 1201, 1202, 1203 हा एक कुटुंब आहे। आपण 1200 जर तिथे टाकला आणि 2, 3, 4 दुसऱ्या ठिकाणी टाकले ते योग्य होणार नाही। म्हणजे आपण काय करतो, कुटुंब डिवाइड करतो। कुटुंब डिवाइड करायला भारत निवडणूक आयोग परवानगी देत नाही। त्यामुळे जेव्हा या मतदार यादीचे भाग केले जातात त्या भागच्या टायमाला जो शेवटचा मतदार आहे त्याचं कुठं कुटुंब डिवाइड तर नाही झालं ना दुसऱ्या केंद्रात, हे पाहिलं जातं। तर माझ्या मते आपल्याला कळालं असेल डिव्हिजन कसं केलं जातं। 1200 पकडले, 5 केंद्र येतात 6000 मतदारांसाठी, अशा प्रकारे त्याची डिव्हिजन होते। आता ही मतदार यादी फोडली गेली। ही फोडत असताना प्रत्येक केंद्रावरती एकूण किती मतदार आहेत ते त्याच्या पृष्ठ भागावरती लिहिलेले असतात। अनुक्रमांक 1 ते अनुक्रमांक एवढे आणि त्याचे एकूण मतदार। कधी कधी त्याची संख्या जास्त असते परंतु मतदार कमी असतात। का?
कारण की काही मतदार एक्सपायर्ड असतात, काही मतदार डिलीटेड असतात, हे सर्व यादीवरती नमूद असतं. अजून कुठल्या कुठल्या बाबी मतदार यादीवरती नमूद असतात ते आपण पाहणार आहोत. पण लक्षात घ्या, मी काय म्हणालो, जेव्हा तुम्ही मतदार केंद्राचं सामान घेणार डिस्पॅच सेंटरवरती, तेव्हा लक्षात ठेवा तुमच्याकडे 4 कॉपी असणं गरजेचं आहे. एक महत्त्वाची चिन्हांकित प्रत ही फर्स्ट पोलिंग ऑफिसरसाठी, दुसरी जी आहे ही तुमच्या आपला जो अध्यक्ष आहे मतदान केंद्र अध्यक्ष त्याच्यासाठी, तर तिसरी कॉपी आपली पोलिंग एजंटसाठी आणि चौथी स्पेअर कॉपी आहे. स्पेअर कॉपी कशासाठी, एखाद्या वेळेस जर ती हरवली तर कुठली एक कॉपी हरवली तर ती स्पेअर कॉपी आपल्याला वापरता येईल. ही कॉपी फार महत्त्वाची आहेत, ह्या हरवता कामा नये. त्यामुळे हे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, त्याला म्हणतो आपण मार्क कॉपी. आता आपण पाहू या मार्क कॉपीवरती काय काय असतं. एक लक्षात घ्या, प्रत्येक मतदान केंद्राकरिता एक BLO असतो. केंद्र म्हणजे मतदार यादी भाग, एका केंद्राचा एक यादी भाग, आणि ह्या यादी भागासाठी BLO असतो. BLO म्हणजे काय, ब्लॉक लेवल ऑफिसर. आता ब्लॉक लेवल ऑफिसर म्हणजे काय असतं, तो जो ब्लॉक लेवल ऑफिसर असतो त्या क्षेत्रातल्या सर्व मतदारांना तो ओळखत असतो. आता मी तुम्हाला सांगितलं मागे ASD मतदाराबद्दल मी तुम्हाला माहिती दिली होती. आता हा जो ब्लॉक लेवल ऑफिसर असतो ह्याचं काम असतं की निवडणुकीच्या अगोदर जे वोटर स्लिप आहेत ते प्रत्येक मतदाराला त्यांनी डिस्ट्रीब्यूट करायचे असतात. अनेक ब्लॉक लेवल ऑफिसर ही चूक करतात, ते घरोघरी जात नाहीत आणि ते स्लिप वाटत नाहीत. का स्लिप वाटत नाहीत, ते म्हणतात आम्हाला मतदाराचं घर सापडत नाही. तुमच्याकडे जो ब्लॉक लेवल ऑफिसर आहे त्याने ही गोष्ट लक्षात ठेवावी, पूर्ण वर्षभर तो BLO असतो. BLOची ड्युटी ही निवडणूक कामापुरती मर्यादित नसते, 1-2 महिन्यापुरती, ही पूर्ण वर्षभरासाठी असते. का, त्याला प्रत्येक मतदाराची माहिती असली पाहिजे, तो कुठे राहतो, काय आहे त्याची माहिती असली पाहिजे, नवीन कुठलं ॲडिशन झालं, डिलिशन कुठलं झालं हे BLOला माहिती पाहिजे. अनेकदा जेव्हा ॲप्लिकेशन इलेक्टोरल रोल रजिस्ट्रेशन ऑफिसरकडे येतात ते ॲप्लिकेशन BLO कडून पंचनामा केल्याशिवाय ERO त्याच्यावर कारवाई करू शकत नाही. ERO त्याच बेसिसवर कारवाई करतो जेव्हा BLO जातो क्षेत्रामध्ये, पंचनामा करतो. पंचनामा केल्यानंतर तो जर मतदार मयत पावला असेल तर त्याचं डेथ सर्टिफिकेट घेऊन येतो, ते डेथ सर्टिफिकेट लावतो, ॲप्लिकेशन लावतो त्या जिवंत मतदारांचे जे नातेवाईक आहेत, आणि त्याच्यानंतरच त्याचं डिलिशन होतं. तर ह्या सर्व कारवाईमध्ये BLOचा मोठा वाटा आहे. BLOने ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा लक्ष द्यावं की घरोघरी जाऊन आपल्याला मतदार स्लिप वाटायची आहे. आपल्याला जर घरं सापडत नसतील तर आपल्याला ते जाऊन शोधावं लागेल. आळसपणा केला तर आपल्याला कधीच कुठले मतदार सापडणार नाही. आता त्याच्यानंतरचं महत्त्वाचं काम BLOचं काय आहे, जे मतदार सापडले नाहीत म्हणजे काय, ज्यांचे फोटो नाहीत त्या यादीमध्ये, अशा मतदारांना शोधून काढणे, त्या भागामध्ये ते राहतात का, जर ते नसतील राहत तर त्यांची एक यादी तयार करणे, त्याला म्हणतात ASD यादी. ASD यादी BLOच्या सहीची असली पाहिजे. तीच यादी BLOच्या सहीची निवडणूक निर्णय अधिकारी संबंधित मतदान केंद्राध्यक्षाच्या मटेरियलमध्ये जेव्हा मार्क कॉपी दिली जाते त्याच्याबरोबर ठेवून ती दिली जाईल. ही यादी कोणी तयार केली, BLOने. लक्षात घ्या, मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर BLO बसलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मी 13 नंबरचं उदाहरण दिलं, मतदान केंद्र क्रमांक 13 आहे तर त्याच्यासाठी एक BLO आहे. एक BLO म्हणजे त्याच्याकडे 6000 मतदार आहेत आणि त्याचे भाग झाले आहेत 13-1, 13-2, 13-3, 13-4, 13-5 आणि असे भाग झाले. अशा भागमुळे 6000 मतदार डिवाइड झाले. या 6ही मतदान केंद्राकरिता एक BLO असणार, कारण की एका मतदार यादीकरिता एक BLO असतो. ठीक आहे, कधी कधी काय होतं, तो BLO म्हणजे त्याला तो आजारी पडतो किंवा तो सक्षम नसतो, त्यामुळे जे रिझर्व असतात मतदानाच्या दिवशी त्यांना BLO म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी पाठवू शकतो. आणि जर असं पाठवलं जर की असेल तर काय प्रॉब्लेम नाही, आपल्याला बसून ते मतदाराचं नाव शोधावं लागेल. जे आपल्याला सापडले नाहीत असे मतदार जर आले तर आपल्याला त्याची स्लिप द्यावी लागते, त्यांना वोटर स्लिप. नीट लक्षात घ्या, BLOला अल्फाबेटिकल ऑर्डरची एक यादी भेटते, खास करून मतदानाच्या दिवशी. ज्या दिवशी मतदान असेल त्याच्या अगोदर एक अल्फाबेटिकल यादी मिळेल. म्हणजे हे 6000 मतदार जे आहेत ते तुमच्याकडे सिरियल वाईज आहेत, ते अल्फाबेटिकल यादी ही BLOकडे असते. एखाद्याने आपलं नाव सांगितलं तर ते अल्फाबेटने त्याला शोधतात, कारण की जर सिक्वेन्स वाईज असेल, सिरियल वाईज असेल तर ते 6000ची नावांमध्ये त्याचं नाव शोधणं फार मुश्किल होतं. तर ही सिक्वेन्शियल यादी नसते,
परंतु अल्फाबेटिकल यादी असते जी BLO ला दिली जाते आणि BLO तिथे बाहेर बसलेला असतो. BLO ने काय केलेलं आहे, जे मतदार त्यांना सापडले नाहीत, ज्यांचे फोटो नाहीत, त्या यादीवरती अशांची ASD लिस्ट तयार करून कोणाला दिलेली आहे, प्रिसाइडिंग ऑफिसरकडे, निवडणूक निर्णय अधिकारीला दिली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काय केलं, ते त्या प्रिसाइडिंग ऑफिसरला मार्क कॉपीमध्ये दिली आहे. आता मी तुम्हाला सांगतो ही मार्क कॉपी आणि मतदार यादी बनते कशी. लक्षात घेवा, एक मदर रोल असतो. त्या मदर रोलच्या नंतर जे काय ॲडिशन डिलिशन होतात ते ॲडिशन डिलिशन पुन्हा त्या मदर रोलला अटॅच होतात. जेव्हा जेव्हा निवडणूक लागते तेव्हा भारत निवडणूक आयोग एक मतदार यादीची कट ऑफ डेट टाकतो. जे कट ऑफ डेट दिली असेल त्या कट ऑफ डेटपर्यंत जितके मतदार आहेत त्यांची एक यादी बनली जाते. होऊ शकतं कधी कधी पुरवणी 1, पुरवणी 2, पुरवणी 3, कधी कधी या पुरवणी जोडल्या पण जाऊ शकतात मदर रोलला. तर माझ्या मते आपल्याला समजलं असेल की कशा प्रकारे ही यादी तयार होते. मी आपल्याला सांगितलं BLOचं काम आहे, त्यांनी ASD लिस्ट तयार करायची आणि वोटर इन्फॉर्मेशन स्लिप ही वोटर्सला वाटायची आहे, डिस्ट्रीब्यूट करायची आहे. नंतर आता ह्या मतदार यादीवरती काय काय नमूद आहे मार्क कॉपीवरती नीट लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे ASDची लिस्ट तुमच्याकडे आहे, त्यामुळे त्या अनुक्रमांकावरती ASDचा स्टॅम्प असतात. स्टॅम्प मारणं अलाउड आहे. जे लोक एक्सपायर झाले तिथे E असणार, ज्यांची नाव डिलीट केली गेलेली आहेत त्यांचे मदर रोलवरती डिलीटचा शिक्का असेल. नंतर ज्याने पोस्टल बॅलेट घेतलेला आहे त्यांच्या नावासमोर पोस्टल बॅलेटचा शिक्का असणार, PBचा शिक्का असणार. नंतर काही काही लोक मी तुम्हाला सांगितलं त्यांना ते ड्युटीवरती आहेत, त्यांना मतदान करायचे आहे, ते त्याच विधानसभेच्या क्षेत्रातले आहेत आणि त्यांची ड्युटी त्याच विधानसभा क्षेत्रामध्ये लागली आहे, अशा लोकांना इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट दिलं जातं. तर हे जे लोक आहेत ज्यांनी इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटसाठी अर्ज केलेला आहे त्यांना इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट दिलं जातं आणि त्यांचं ज्या केंद्रावरती नाव आहे त्या केंद्रावरती त्यांच्या ठिकाणी EDCचा स्टॅम्प मारला जातो आणि ह्यांचं जे नाव आहे ज्या केंद्रावरती ते ड्युटी करतात त्या केंद्रावरती त्यांचं नाव शेवटच्या अनुक्रमांकावरती ॲड केलं जातं. माझ्या मते आपल्याला हे समजलं असेल काय काय शापे आहेत मार्क कॉपीवरती. नंबर 1 ASDचा स्टॅम्प आहे, त्याच्यानंतर एक्सपायर्डचा स्टॅम्प आहे, त्याच्यानंतर डिलीटेडचा स्टॅम्प आहे. हे कॉमन आहेत जे मी तुम्हाला सांगतो. मिसिंग आपण जास्त लक्ष घालणार नाही त्याच्यावरती, हे हार्डली कुठल्या तरी वोटर मार्क कॉपीवरती असतात. त्याच्यानंतर मी आपल्याला सांगितलं सर्व्हिस वोटरची यादी असते, जे लोक सर्व्हिस वोटर्स आहेत. मग ज्यांनी पोस्टल बॅलेट स्वीकारलेला आहे, सर्व्हिस वोटर कोण आहेत, हे जे आपले एक सर्व्हिसमॅन आहेत त्यांची यादी, की बाबा तुमच्या क्षेत्रात जर कुठला एक सर्व्हिसमॅन असेल तर त्यात सर्व्हिस वोटर आहे तर तिथे सर्व्हिस वोटर म्हणून लिहिलं जातं. त्याचबरोबर ज्यांनी पोस्टल बॅलेट घेतला आहे त्याच्या नावासमोर PB टाकला जातो. ज्याने इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट घेतला आहे त्याच्या नावासमोर EDC लिहिलं जातं. आता नीट लक्षात घ्या, ही मार्क कॉपीचं डिस्ट्रीब्युशन मी सांगितलं. जे मेन मार्क कॉपी आहे फर्स्ट पोलिंग ऑफिसरकडे आहे, दुसरी मार्क कॉपी प्रिसाइडिंग ऑफिसरकडे आहे, तिसरी कॉपी जे कॅन्डिडेटचे पोलिंग एजंट आहेत त्यांना रेफरन्ससाठी आहे, चौथी स्पेअर कॉपी आहे. आता जेव्हा जेव्हा मतदार येतो तर मार्क कॉपीप्रमाणे त्याचं नाव चेक केलं जातं. ओळख पटविण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं पहिलं म्हणजे आपलं इपिक इलेक्ट्रॉल फोटो जो रजिस्ट्रेशन आहे, आयडेंटिटी कार्ड आहे, जे तुम्हाला भारत निवडणूक आयोगामार्फत दिले गेलेलं आहे ते कार्ड आपण प्रोड्यूस करावं. ते समजा जर आपल्याकडून चुकून हरवलं असेल चिंता करायची गरज नाही. मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये 17 जे नमुने आहेत, जवळजवळ 16-17 नमुने मी सांगितले जे भारत निवडणूक आयोगाने दिलेले आहेत, पर्याय म्हणून आपण त्याला वापरू शकतो. तर आपलं ओळख पटलं 17A मध्ये नोंदवलं जाईल. तो जो 17A जो वोटर रजिस्टर आहे ते पोलिंग स्टेशन नंबर 2 कडे आहे, पोलिंग स्टेशन अधिकारी 2 कडे आहे, मतदान अधिकारी 2 कडे आहे. त्याच्याकडे आपण जाऊन नाव लिहू शकता. तिथे आपल्याला आपली सिग्नेचर करता येते किंवा थंब इम्प्रेशन मारता येतं. मग मी तुम्हाला आज कुठल्या गोष्टीची माहिती दिली. फर्स्ट सांगितलं की ही मार्क कॉपी कशी तयार केली जाते. मार्क कॉपी आपण वाचून घ्या, बघून घ्या, जेणेकरून जर कुठला मतदार आपल्याकडे आला तर आपल्याला ते कळायला पाहिजे ह्या स्टॅम्पचा अर्थ काय. जर आपल्याला स्टॅम्पचा अर्थ कळाला नाही आणि तसा मतदार जर तो तिकडे आला तर आपल्याला मतदान केंद्राध्यक्ष म्हणून अडचण निर्माण होऊ शकते. तर माझ्या मते मी आपल्याला आज मार्क कॉपीबद्दल सांगितलं. हा माझा शेवटचा व्हिडिओ लोकसभा निवडणूक आयोगाकरिता, लोकसभा निवडणुकीकरिता, कारण की 20 तारखेला शेवटचं मतदान आहे महाराष्ट्रात, 5वा टप्पा आहे.
तर माझ्या मते आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण मॅक्झिमम लोकांना शेअर करा आणि आमचं चॅनल प्रिस्क्राईब करायला विसरू नका. मी वेळोवेळी वेगवेगळ्या विधी शाखेतील अभ्यासक्रमाचा व्हिडिओ माझ्या यूट्यूबवरती पोस्ट करत असतो. तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करा. धन्यवाद.